आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळांसाठी लढतोय। गरीब मराठा समाजाचं हे लोक वाटोळ करतायत। कुणबी नोंदी कमी करण्याचा आज सरकारचा कट। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आरोप। आणि सगळ्यात मोठा प्लॅन सरकारचा हे आहे की त्यांना कोल्हापूर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर द्यायचं नाहीये। खूप मी जबाबदारीनं TV9 ला सांगतोय, नियोजित आहे, पूर्ण नियोजित कट आहे। यांना काही झालं तरी सातारा संस्थांचा कोल्हापूर संस्थांचा GR द्यायचा नाही। जरांगेंना आरक्षणाची बाराखडी माहित नाही, कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देते। गुणरत्न सदावर्ते यांचा जरांगेंवर हल्लाबोल। जरांगेंची एकनाथ शिंदेंवर टीका, हा फक्त देखावा असल्याचंही वक्तव्य। जरांगेला बाराखडी आरक्षणाची माहित नाही, जरांगेला कोणीतरी स्क्रिप्ट पुरवते, त्याच्यावर बोलते, कोणीतरी टेंडर भरते आणि ते टेंडर सोडवून दे, हे टेंडर कसं लागून जाईल याच्यावर बोलते। जरांगेमुळे किती लोक अडचणीत आलेत मला ते वेगळं सांगायची गरज नाही। मनोज जरांगे 12 ऑगस्ट पर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। सकल मराठा बांधवांच्या बैठका घेणार। कोणती प्रमाणपत्रावर काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। उदय सामंत यांची जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा सुरू। जरांगेंसोबत माझी देखील 2 वेळा चर्चा। 11 आणि 12 तारखेला कागदपत्र घेऊन जरांगेंना भेटणार, लाड यांची माहिती। उदय सामंत साहेबांची मनोज जरांगे पाटलांची चर्चा चालू आहे। त्यांच्या काही मागण्यांवरती चर्चा चालू आहे, अभ्यास चालू आहे। सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ता यांच्याकडे पण काही कागदपत्र आम्ही पाठवून त्यांचं मार्गदर्शन मागवलंय। मनोज दादा जरांगे पाटलांची माझी देखील 2दा चर्चा झाली। वेळ पडली तर 11-12 तारखेला काही कागदपत्र घेऊन मी तिथे जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून ओबीसी महाअधिवेशनाला शुभेच्छा। जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। हमारे देश में जनगणना चल रही है और हमारे देश की सरकार ने जातिगत जनगणना को भी मान्यता दी है। मुझे विश्वास है कि इस जनगणना के माध्यम से हमारे ओबीसी की जनगणना होगी। प्रसाद लाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलात मारणार। लक्ष्मण हाके यांचा प्रसाद लाड यांना इशारा। मला जेलमध्ये टाकलं तर मी प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य। प्रसाद लाड जर माझ्या समोर दिसला ना, परत एकदा सांगतो, त्याच्या नाही कानशिलात ठेवून दिले ना, नाव दुसरं मी उचकावं म्हणून तुम्ही मला असं बोलताय का? आम्ही जर उचकलो ना, मी तुम्हाला परत तिसऱ्यांदा बोलतोय, मला मंत्रालय परिसरात कुठेही प्रसाद लाड दिसला ना, मी कानफाटीत पहिल्यांदा ठेवून देणार। एवढ्या मानसिकतेपर्यंत आम्ही पोहोचलो। लक्ष्मण हाकेंना प्रसाद लाड कोण आहेत हे कदाचित माहित नाही, त्यांनी आधी गुगल सर्च करावं। प्रसाद लाड यांचा लक्ष्मण हाकेंना अप्रत्यक्ष इशारा। अशा लोकांवर न बोलणं हे चांगलं असतं, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। त्याला प्रसाद लाड कोण आहे ते माहित नाही, त्यामुळे त्यांनी पहिला माझा गुगल सर्च करावा। मी एकाच वाक्यात सांगतो, हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार। हे अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही। 2015च्या कुंभमेळ्यात सहज कामं झाली होती। 2015च्या कुंभमेळ्यात पैसे कमावणं हा उद्देश नव्हता। आता कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले। नाशिक कुंभमेळ्यातील कामांवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। बस आपली त्या सगळ्या भागात म्हणजे त्या सगळ्या कामात कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे। या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून पद सोडण्याचे संकेत। महामंडळाचे MD अध्यक्षाला विचारात न घेता काम करतात। समाजाचं हित साधता येत नसेल तर महामंडळात राहण्यात रस नाही, नरेंद्र पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या।